गेल्या 4 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय। गेल्या 4 दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। रत्नागिरीमधील 8 नद्यांनी इशारा पातळी गाठलेली आहे। राजापूरच्या नदीने पात्र सोडले, त्यामुळे शहरातील जवाहर चौकामध्ये असलेल्या बाजारपेठेत पुराचं पाणी घुसल्याने जनजीवन ठप्प झालंय। तर पूर्णा बाजारपेठ पाण्याखाली गेल्याने व्यापारी चिंताग्रस्त आहेत। या ठिकाणी स्थानिक प्रशासनाची टीम आता सज्ज ठेवण्यात आलेली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाच्या वतीने विशेष खबरदारी घेतली जाते। तर पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांचं व्यवस्थितपणे रेस्क्यू देखील केले जात आहे। आणि या पूर सदृश्य परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल बर्दे यांनी। पाहूयात त्या ठिकाणची अवस्था नेमकी काय आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पडणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक नद्या ज्या आहेत त्या ओसंडून या ठिकाणी वाहत आहेत। सध्या आपण पाहू शकतो की राजापूर शहरामध्ये पुराचा वेढा हा कायम आहे आणि या पुराचा वेढा कायम असल्यामुळे या ठिकाणी 16 ते 17 गावांचा संपर्क या ठिकाणी तुटलेला आहे। सध्या राजापूर शहरातील ही बाजारपेठ संपूर्ण पाण्याखाली गेलेली चित्र या ठिकाणी आपण पाहू शकतो। सध्या जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी सर्व शाळांना या ठिकाणी सुट्टी देण्यात आलेली आहे। पावसाचा जोर कायम आहे। दिवस रात्र पडणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जे पाणी शिरलेलं आहे, त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर काजळी नदी, त्याचप्रमाणे जगबुडी, शास्त्री आणि मुचकुंदी नदी ही सध्या इशारा पातळीवरती वाहताना पाहायला मिळते। एकंदर आपण पाहिलं तर सध्या पूररेषा कायम असल्यामुळे सध्या या ठिकाणी नगर परिषदेचे कर्मचारी, त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाचे सर्व कर्मचारी या ठिकाणी अलर्ट मोडवरती पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठीसाठी राहुल वर्दे, राजापूर, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।